हे करतायत गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपण ज्या शाळेत शिकलेलो आहोत ती शाळा नसून ती संस्कार मंदिर आहे आणि या संस्कार मंदिरातून यांनी दिलेल्या संस्काराबद्दल आपण त्यांच्याकडून ज्ञानदान घेतलं आहे, म्हणून आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। म्हणून सरांचं बरं सरांना आपण आज यांचं प्रेम असं असतं की आईवत प्रेम एखादा रस्त्यावरला वाटसुराला मारतो त्याचा हेतू हा आणि प्रत्येकाने आपल्या भावाचं टाळ्या वाजवायचं, आपल्या गुरूंसाठी स्वागत होतोय टाळ्या वाजवा। इथं आपण एखादा कुणाचा तरी साखरपुडा आहे वा असं म्हणून आलेलो नाहीये, हा आपला स्वतः अंमळलेला आहे। पूर्ण संस्थेचा विश्वास आणि पूर्ण पंचकृषीतला आणि आपल्यामध्येच आपल्यासारखं पाटील सर बरोबर त्यांचं स्वागत दिनकर भाऊ विठ्ठल दिनकर विठ्ठल करते। सारखं साधं व्यक्तिमत्व आणि साधी राहणीमान तर यांचं स्वागत आणि इथला चेअरमन म्हणून राजेश निंबा पाटील हे यांचं स्वागत करतील। सुनीताताई बेगन काय करतील आणि नेक्स्ट ज्यांनी आपल्याला पाणी आणायचे ते अण्णा दुरून डोक्यावर आणि तो हांडा म्हणजे काही कमी नव्हता, 20 लिटरचा हांडा होता, असे आपले सुभाष अण्णा यांचं स्वागत आपले सुदाम शांताराम पाटील हे करतील। ग्रंथालय असतं त्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल मुकेश भाऊसाहेब यांचं स्वागत किशोर भालेराव पाटील किशोर भालेराव सॉरी आणि यांना करून मग भाऊ बसा क्या घ्या केव्हा आले काय काम आहे तुमचं करून देतो एका मिनिटात देतो असे मोर्याबांचं स्वागत सोपानंदा मिस्त्री हे करतील। येताना आपण सर्वजण सिंगल आलेलो आहोत बरोबर, आपला लक्ष्मीनारायण सोबत आपले गणेश आणि कार्तिक पण आणा असं ते सांगतायत। बरोबर आपला आवडता मित्र राजेश निंबा पाटील यांचं स्वागत म्हणजे आपण स्वागत नाही म्हणू तर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण येडी पाटील सरांना बोलू की त्यांना आशीर्वाद द्यावा की आमची बॅचेस समजा आम्ही समजू की तुमच्यामधला आमच्यामधला एक आशीर्वाद आम्ही तुम्हाला म्हणजे सर्व जे वर्ग आहेत वर्गमित्र तुमच्याकडून आम्ही आशीर्वाद त्यांच्या स्वरूपाने घेतोय बा असं आम्ही समजू। हा जो आपला कार्यक्रम आहे माजी विद्यार्थी स्नेह संमेलन पुन्हा भरू दे शाळा आणि यांचं जे स्वागत आहे सत्कार आहे तर हिरालाल मोतीलाल पाटील यांच्याकडून करू आपण। पाटील दोघांचं गिरीश सराफ सर गिरीश भाऊ तुमच्यामुळे सुद्धा हा कार्यक्रम आमचा अपूर्ण राहणार आहे म्हणून तुमचं स्वागत मनोज उत्तम पाटील हे करतील। आता सर्वजणी आपल्या कारण जे आजचा हा जो प्रसंग आहे हा काळाला एकदम बाधित करणारा थांबून ठेवणारा त्यांच्यात ती कला आहे आणि तो काळाचं जे आपलं चित्र आहे ते आपल्याला नेक्स्ट टाइम जेव्हा आपण घरी पाहू तेव्हा करेल। टाळ्या वाजवा असं मी समजून घेतो डायरेक्ट। प्रत्येकाने लाईनीमध्ये बसू आपण आणि थोडं आता आपण शांततेपूर्वक ज्या आपण सरांना इथं बोलवलं आहे तर सर म्हणजे आपण ही सर इंग्लिश भाषा आहे पण त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। या जागेत या वसतिगृहामध्ये आपण जे काही शिक्षण घेतलं आहे हे शिक्षण म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं
की हे सर मला का म्हणून मारतात, हे सर माझा का म्हणून अपमान करतात, असं कदाचित आपल्याला त्या वेळेत वाटत होतं. परंतु आजच्या वेळेस आपण जेव्हा त्या सरांना पाहतोय, भेटतोय, ताल ओढतोय, आता आपल्याला समजतं की हे खरंच माझे गुरु आणि एक ब्रह्मा होते. त्यावेळेस जर ही समज मला झाली असती तर कदाचित आपण 10 पट पुढे राहिलो असतो. आजच्या प्रॅक्टिकल परिस्थितीपेक्षा 10 पट पुढे आपण राहिलेलो असतो. कारण आपल्याला त्यावेळेस ही समज नव्हती. एकदा तर असं झालं होतं, प्रार्थना चालू असताना मी ओट्यावर वरंड्यावर बसलो होतो, स्वतः वरंड्यावर बसलो होतो. प्रार्थनेची लाईन चालू होती आणि सरांनी अरे बस रे लाईन मध्ये असं मला केलं होतं. आणि तेवढ्यात इन्स्टंट मध्ये मी असा इशारा करून दिला होता, हो. हा इशारा म्हणजे त्यांचा खूप मोठा अपमान होता. त्यावेळेस माझी बालिश बुद्धी होती, मला कळलं नसेल. पण ज्या वेळेस त्यांनी मला सर्वांसमोर या स्टेजमध्ये वरंड्यावर आणलं आणि आणून असं मारला की त्यावेळेस मला समजलं की अपमान काय राहतो. म्हणून आपण रिस्पेक्ट आधी आपल्याला जर रिस्पेक्ट मिळवायची असेल, आपल्याला जर आदर मिळवायचा असेल तर आपण दुसऱ्याचा आदर आधी करू आणि करणं शिकू. तर आपण इथं जमलेले प्रस्तुत सर्वजणी, शिक्षक वर्ग, आदरणीय गुरुवर्ग, सहकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातले सर्व कारकून असतील, ग्रंथपाल असतील किंवा शिपाई वर्ग असेल, या सर्वांचं आम्ही प्रेमपूर्वक स्वागत करतो. इथं भावताई आणि मित्र आणि मैत्रीण आम्ही इथं जमलो जसे की एखादं मीडियाचं आपलं मोबाईल नावाचं यंत्र आहे, त्या यंत्राद्वारे आम्ही एकमेकांना मेसेज केले. मेसेजवरून ठरलं, दोन जणांच्या 3 जण डोक्यात आणलं आणि ती आणता सर्वांनी एक ग्रुप तयार केले. काही भावनी तर डायरेक्ट कॅटलॉग काढले, हाजरीपत्रक काढलं, हाजरीपत्रक किती नाव आहेत ते काढले. आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आपल्याला 2-3 महिने लागले असतील. आणि या 2-3 महिन्यात सर्वांचा उत्साह वाढला की आम्हाला यायचंय, त्या कार्यक्रमाला यायचंय, भेटायचंय. कारण कोणाचा चेहरा कसा असेल, कोण कसा बदलला असेल, कोण आजी झालाय का कोण मावशी झालाय ते पण कळेल, कोण आवाज झालाय, कोण ताठ्या झालेला आहे का कोणी नुसतं राहूनच गेलेला आहे असं पण असू शकतं. बरोबर, हे सर्व मला पाहायचं होतं, सर्व मला भेटायचं होतं, ते आपण करू. बरोबर. पण पुन्हा भरूदे शाळा म्हणजे काय, की पुन्हा भरूदे शाळा म्हणजे काय, जेव्हा माझ्या जवळचा एकदम स्वच्छ कपड्याची चप्पल वापरून यायचा, हे माझ्या जवळ नाहीये, हे मला केव्हा मिळेल. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना. ही जी शाळा आहे, ही शाळा आता गाडीवर एखादा वडील एखाद्या मुलाला सोडतो तर त्या मुलाला दूर वाटते आणि आपल्याला ही शाळा एकदम जवळ वाटायची. 4:30 4:45 बेल सुटली की आपण 5 वाजता आपल्या घरी राहायचो. 2 किलोमीटर अंतर, 3 किलोमीटर अंतर कसं कापून टाकायचो हे आपल्याला. त्याला काटे पेटे नदी नाले काहीच लागत नव्हतं. तो असे ओंडाला होता जसा काही काहीच नाहीये. बरोबर. म्हणून आपण ह्या आठवणी सुद्धा आठवण करू. प्रत्येकाला जर एखादं कोणाचा आपल्या भावना असतील त्या मांडण्यासाठी आपण सुद्धा वेळ देणार आहोत. पण आधी आपण काय करू, सरांचं मनोगत व्यक्त ऐकून घेऊ, सरांचं आशीर्वचन ऐकून घेऊ आणि मग आपल्या ज्या भावना असतील एखाद्या, कारण सर जे आहेत कोणी नाशिकहून आले आहेत, कोणी अंबडहून आले आहेत, कोणी कुठून आले आहेत, त्यांचा पण आपल्याला वेळ जास्त घ्यायचा नाही. मात्र मित्र आणि मैत्रीण आपण इथं राहणार आहोत, आपल्याला वेळ खूप आपल्याला खेळ खेळायचे आहेत, सर्व कार्यक्रम करणार आहोत. तर आपण आधी ए.डी. पाटील सर, आदरणीय ए.डी. पाटील सर यांचं आपण एक भावपुष्प आपल्याला एक मार्गदर्शक करेल असं आपण ऐकून घेऊ. आबासाहेब वीज पाटील, माझे सोबती येळवे सर, आर.एम. पाटील सर, वाणी सर, निकुम सर, सोनवणे सर, आयरे सर आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम चांगल्या रीतीने यशस्वी करण्यासाठी या त्रिमूर्तीने मेहनत घेतली. ते डॉक्टर प्रमोद, दिनू सर आणि राजू दादा या तिघांनी स्वतः रजा टाकून यांनी या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रयत्न केलेत. आज आपण मोठ्या 30-35 वर्षानंतर एकत्र येत आहोत आणि गरिबीचं असं गेलं तरीही तशा परिस्थितीत आपण सर्वांनी शिक्षण घेतलं, आईवडिलांच्या मेहनतीची जाणीव ठेवली, स्वतः अभ्यासात कष्ट घेतलेत
स्थितीत आहेत, चांगल्या पदावर आहेत आणि यशस्वी असं जीवन जगत आहेत. आजचा काळ जर आपण बघितला तर खूप बदललेला आहे. हे छोटंसं मशीन ज्याला आपण मोबाईल म्हणतो, या मोबाईलमुळे अनेक गोष्टी ऱ्हास पावत चालल्यात. शिक्षकाविषयी आदर राहिला नाही. मुलं म्हणतात शिक्षक नीट शिकवत नाहीत. असा हा काळ. पालकाला काय मेहनत घ्यावी लागते, पालकाने विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे हे आता तुम्हाला कळतंय की जे तुमच्या आईवडिलांनाही कळलं, त्यांच्या परीने तो प्रयत्न त्यांनी केले. आपणही आपल्या येणाऱ्या पिढीसाठी खूप मेहनत करतात, चांगल्या रीतीचे संस्कार त्यांच्यावर करत आहात, उच्च कोटीचं शिक्षण त्यांनी घ्यावं असं आपल्यालाही वाटतं की जेणेकरून आपला भविष्यकाळ हा सुकर होईल. अशा पद्धतीने तर आज समाजात व्यसनाधीनता जास्त वाढलेली आहे. ती एक फॅशन झाली आहे. काय येडी पाटील सर, सॉफ्ट ड्रिंक पण घेत नाहीत, थोडंसं चाखून बघा काय टेस्ट लागते. पण ही टेस्ट भविष्यात आपल्याला मागात पडते. कारण की विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपला जो पाल्य असतो हा आपलं अनुकरण करत असतो. आपण जसं वागाल आपण त्याच्यासाठी काय असतो, रोल मॉडेल असतो, आदर्श असतो. आणि म्हणून आपल्या वैयक्तिक जीवनात वागत असताना मर्यादेचं भान ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं वाईट व्यसन आपल्याला लागायला नको, तरच आपली पुढची पिढी ही चांगल्या रीतीचं जीवन व्यतीत करू शकेल. नाहीतर आपणही वाया जाऊ, आपल्याबरोबर आपला पोरगाही वाया जाईल आणि आपला भविष्यकाळ हा अंधकारमय असेल. आजच्या स्पर्धेच्या युगात क्वालिटीला जास्त महत्व आहे. पास होणं आता कठीण नाही. पूर्वीसारखे आता नंबर पण, ओरिजिनॅलिटी त्याच्यात काय आहे, तो वास्तविक कसा आहे हे शिक्षकापेक्षा पालकाला कळत असतं. त्याच्यात असलेले जे गुण असतील, सुप्त गुण असतील, त्याला वाव दिला गेला पाहिजे. आजच्या आधुनिक काळात ताण हा अतिशय महत्वाचा आहे. सकाळी मनोहर, गावातला मनोहर जो तो भेटला, त्याचं माझं बोलणं झालं आणि त्यावेळी बोलण्यात आलं की आजच्या पिढीला संयम हा फार कमी राहिला आहे. लहान मुलापासून त्याला जर बिस्किट मिळाला तर डायरेक्ट अंग जमिनीवर सोडतो आणि तांडवनृत्य करतो. ऐकण्याच्या स्थितीत तो नसतो. पूर्वी मार दिला तर मुलगा ऐकायचा, आता मार दिला तर तो उलटून मारण्याचा प्रयत्न करतो. त्याला कारण आजची आधुनिक लाईफस्टाईल. महागाई वाढते, अनेक गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो, स्पर्धा करत असतो. गणेशने कार घेतली, मी केव्हा घेईल, किंवा डॉक्टरने 4 व्हीलर घेतली, मी केव्हा घेईल. ही जी अपेक्षा आहे, अपेक्षा जेवढ्या कमी असतील तेवढा मनुष्य हा सुखी असतो, लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही तुमच्या मनात बिंबवा. चैनीपेक्षा आपल्या पोटी आलेलं अपत्य हे कशा रीतीने घडेल, चांगलं आदर्श नागरिक कसा होईल याचा विचार आपण आजच्या काळात केला पाहिजे. सोनं नाणं हिरा मोती याला महत्व नाही आजच्या काळात, क्वालिटीला महत्व आहे. जो नागरिक आहे, जे आपला अपत्य आहे, जो मुलगा आहे, तो सुसंस्कृत असा भारताचा नागरिक असला पाहिजे. तो जर असेल तर तो देशाला काही अंशी कामाला येईल आणि माझ्या वार्धक्यात तो मला आधार असेल. आणि म्हणून ज्या काही आपण गोष्टी लहान मुलांना शिकवतो त्या मार न देता नुसत्या धाकाने शिकवल्या गेल्या पाहिजेत. मार देऊन मुलगा कोडगा होतो, मार जास्त द्यायचा नसतो. समजूतदारपणे सांगा. माझ्या नातू आहे, मोठ्याने बोलला तो डायरेक्ट चॅलेंज करतो आणि भाऊ असं नाही करू असं सांगितलं, असं का, मग तसं करेल. तो ऐकतो. मोठा आवाज, वास्तविक माझा पहिल्यापासून कडक आवाज आहे. मी जर मोठ्याने बोललो, तो मला हळू बोलता येत नाही का बाबा, असं तो मला बोलतो. लहान आहे पण तो काय म्हणतो, हळू आवाजात मला समजतं ना, एवढं मोठ्याने का बोलता.
आजच्या मुलीला समजून सांगणं ही एक कला आहे आणि ती तुमच्यात असली पाहिजे. त्याला कसं नाकारायचं, त्याला नकार कसा द्यायचा, या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. प्रेम हे पोटात ठेवायचं असतं. ज्यावेळी प्रेम उतू जातं पालकाकडून त्यावेळी मुलगा वाया जातो. प्रेम हे पोटात ठेवूनच त्याला वाढवायचं असतं. दाखवायचं नसतं तुझ्याविषयी मला आत्मीयता आहे जास्त, असं थोडंसं कडक असलं पाहिजे, पण मार न देता तो समजला पाहिजे, त्याला वळण लागलं पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे. आजच्या स्थितीत मुलांचंच नाही, अनेक मुलं आणि मुली ज्या विवाहित आहेत त्यांच्या बाबतीतही तेच आहे. संयम राहिलेला नाही, लगेच गाडी मीटर तपतं. मग ती मुलगी असो की मुलगा, मुलगी असेल तर सासू अशी बोलली, झाली ती गरम झाली, लगेच शब्दाला शब्द, झालं भांडण सुरू. आपला आणि समोरच्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत तशा समोरच्या व्यक्तीलाही काही ते पटत नसतात. त्या गोष्टी आता घासायला हव्यात, गुळगुळीत करायला हव्यात. काही गोष्टी सोडून द्यायच्या, काही गोष्टी धरून घ्यायच्या, तरच आपल्याला सुखर असं जीवन जगता येतं. जर तसं नाही केलं तर आपल्यातला ताण वाढतो. पाहिलं आपण अनेक मुली विधवा झाल्यात, अनेक मुलं हे जॉबलेस झालेत. कशामुळे? टेन्समुळे. कुठेतरी काहीतरी कंपनीत बोलला, बॉसला काहीतरी बोलला, चुकीचं काम घडलं, नोकरी केली, घरी राहिला. नोकरीत कार्यरत असताना सुद्धा टेन्स मध्ये राहतो, कामात चुका होतात. टेन्स हा व्हायला नको. संयम हवा. गाईडलाईन घेतात, माझ्या परीने माझ्या बुद्धीला पटेल तसं मी त्यांना गाईडलाईन देतो. त्यांना विश्वास आहे की सदर व्यक्ती मला काहीतरी चांगलं सांगेन. हीच गोष्ट आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा असली पाहिजे. समोरच्याला समजावून घेणं महत्वाचं आहे. माझ्या उजळल्यात, मी दिलेली ट्रीटमेंट तुम्हाला त्यावेळी वाईट वाटायची, चुकीची वाटायची, पण मला माझ्या मनात तुम्ही चांगलं घडावं हा हेतू असायचा. त्या हेतूमुळेच मी त्या रीतीने वागत होतो. काहींना तो वाईट दिसायचो, काहींना मी चांगला दिसायचो. कालही कार्यक्रम झाला, कालच्या मुलांनी तेच सांगितलं, आम्ही जर सरांचं ऐकलं असतं तर आज आम्ही सारबेटात नसतो, कुठेतरी बाहेर असतो, शेतात नांगर धरला नसता, कुठेतरी कंपनीत असतो. कोणीही आपल्याला सांगत असतं, सांगितल्यानंतर रिॲक्ट व्हायचं नसतं, त्यावर विचार करायचा असतो. जर विचार केला तर आपल्याला कळतं की समोरची व्यक्तीचा हेतू काय आहे, आणि हा हेतू जर कळला तर आपण निश्चितपणे आपल्यात सुधारणा करू शकतो. तशी तुमच्या बॅचने केली. 90% मुलं तुम्ही पोटापाण्याला लागले, चांगल्या पदावर आज आहात, सुखी असं चांगलंच जीवन जगत आहात. तुम्ही जीवन जगत असताना तुम्हाला ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांना विसरू नका. व्यसनापासून लांब राहा. आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. प्रस्तुत जे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा आशीर्वचन दिलं, त्यांचे म्हणजे 2-3 शब्द ऐहिक सुख. ऐहिक सुखचा मतलब काय? ऐहिक सुख म्हणजे काय? ज्या आपण आता गाडी, मोटर, बंगला वगैरे हे जे शोधतोय, बाहेरील सुख जे शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्या सुखासाठी कोण, एखाद्याची व्यक्ती, एखाद्याची इच्छा किती घातक असते हे तुम्हाला छोटंसं एक उदाहरण म्हणून सांगतो. आता डॉक्टर असला आणि डॉक्टरच्या ताईने म्हणजे मिसेस असते, तिने जर समजा डॉक्टर साहेबांकडे हार मागितला, हार, मला सोन्याचा हार पाहिजे, बरोबर? इच्छा कोणाची आहे? त्या ताईंची आहे. पण ती इच्छा किती घातक ठरते याचा विचार करा. डॉक्टर साहेब काय केलं, त्यांच्या डोक्यात घुसलं, पत्नीने हार सांगितलेला आहे, आणि हारापोटी तो ऑफिसमध्ये जातो. जे नॉर्मल होणारी वस्तू आहे ती सिजरिंग करून टाकतो तो, कारण त्याला हार कमवायचा असतो. म्हणून इहिक सुख म्हणजे काय की इहिक शोधाकडे न जाता आपण आत्मिक सुखाकडे गेलं पाहिजे. याच्या पुढे आपण, परंतु त्यांचं आपण शेवटी ऐकणार आहोत, कारण ते अध्यक्ष आहेत, बरोबर? म्हणून थोडं आपण आपलं मनोगत पण आपण व्यक्त करणार आहेत. आधी आपण सर, त्यांची इच्छाच आहे की मला तुमच्याशी बोलायचं आहे असं. या सर. मी तुम्हाला विद्यार्थी तर नाही म्हणणार, तुम्ही माझे मित्रच होते. आत्ताही बोलताना तुम्ही सांगितलं की वर्गामध्ये शिक्षक आहेत का मित्र आहेत.
हेच कळायचं नाही, कारण आपलं जवळजवळ वय सारखंच होतं आणि पर्सनॅलिटी पण तशीच होती जवळजवळ. आता ठीक आहे, थोडी डेव्हलप झाली असेल, कारण माझं वय जेमतेम 19 वर्ष. या ठिकाणी आलो, स्वतःचे कपडे बी नव्हते, दुसऱ्याचा कपडा ढिला व्हायचा म्हणून मी शर्टिंग करायचो. कालच प्रमोद आणि राजूदादा जेव्हा आले तेव्हा त्या विषय झाला, सर तुम्ही शर्टिंग सोडून दिली का? म्हटलं मी शर्टिंग मुळात करतच नव्हतो, शर्टिंग मला नाईलाजाने करावी लागत होती. मी कालही या ठिकाणी कार्यक्रमाला होतो. आपले गुरुजन वर्ग आज जेवढे हजर आहेत त्याच्यापेक्षा निम्मेच होते आणि विद्यार्थी संख्या सुद्धा निम्मेच होती. वास्तविक दोन्ही बॅचा एकमेकांच्या मागच्याच बॅचा होत्या. ही पहिली बॅच आणि याच्यानंतरची दुसरी बॅच होती. त्यावेळेस एकेका वर्गामध्ये 45 जवळजवळ 90 मुलं असायचे. 2 वर्गांच्या तुकड्या होत्या. मी या ठिकाणी परिचय आपला झालेलाच आहे. परिचय न देता मला काही ज्या 2 गोष्टी, आता दादांनी मला सांगितलं की आम्हाला काहीतरी मार्गदर्शन, मी मार्गदर्शन बी करू शकत नाही जास्त. फक्त की आजचं जे येडीपाले सरांनी सांगितलं की आजचं समाज जीवन, आजचं शिक्षण. आता बघा, आपण या वर्गात जेव्हा होतो तुम्ही आणि मी, त्यावेळेस ही बिल्डिंग याच्यापेक्षा चांगल्या अवस्थेत नव्हती. प्लॅस्टर नव्हतं, खाली फरशी नव्हती. पण आज बिल्डिंग आहे, पण त्या बिल्डिंगला जी शोभा येते कशामुळे? या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांमुळे. त्यावेळेस बिल्डिंग ही म्हणजे जवळजवळ नुकतीच विटांच्या भिंती प्लॅस्टर केलेल्या नव्हत्या, चुन्याच्याच होत्या. वरून फक्त स्लॅब टाकलेला. स्लॅबला बी सेंटिंग हे साधं आडांचोट लावलेलं होतं, आपलं पत्रे लावून. ते पत्र्यांचे हे दिसत होते वरती. की भरपूर होती या ठिकाणी. आज इथं विद्यार्थी नाही आहेत. याचं कारण कोणी शोधलं का? ठीक आहे, त्यावेळेस आम्ही एक शिक्षक होतो, तुम्ही विद्यार्थी होते. त्यावेळेस तुम्हाला कळत नव्हतं की या ठिकाणी आज काय. बरं, आज आपण पालक आहोत, कोणती गोष्ट जबाबदार असेल बरं? तर या ठिकाणी एकच गोष्ट जबाबदार आहे की पालकांची मानसिक स्थिती. प्रत्येक जण सांगतो ऐक सुख, एवढ्यात सांगितलं दादाने. ऐक सुखाच्या मागे लागलेले डॉक्टर साहेबांच्या पत्नीने जर समजा सोन्याचा हार मागितला, डॉक्टर साहेब घेतील, पण त्यांची मानसिक स्थिती काय होते? ते गैरमार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात. मला एक सांगा, आत्ताच आपल्यापैकी 1-2 जण नेहमी बोलतायत की सरांनी जी शिक्षा केली, सरांनी जे काही आम्हाला पनिशमेंट केली असेल, ते जर आम्ही त्यावेळेस ऐकलं तर आज आम्ही कुठं आहोत? येडीपाले सरांनी एवढं सांगितलं की काल सुद्धा या विद्यार्थ्यांचा हाच शब्द होता की आम्ही जर ऐकलं असतं तर आम्ही सारबड्या सोडून बाहेर कुठेतरी राहिलो असतो. आज प्रत्येक जण इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे सर्व ओढा लागलेला आहे. कालची स्थिती या ठिकाणी होती. काही पालक जे विद्यार्थी होते माझे ते आलेले होते, तो विषय वेगळा आहे. परंतु इंग्रजी माध्यमामध्ये आहे काय मला सांगा? हाय काय सांगा? मी तुम्हाला सांगे आयराने मग बोललो हाय चांगलं वाटे का? मी तुम्हाला 2-4 शब्द इंग्लिशला फाळ मारत नाही, मग तुम्ही मोठा दिसतो वाटी का? आपुलकी कुठे आहे? मातृभाषेत आहे. मातृभाषेमध्ये जेवढी एखादी संकल्पना विद्यार्थ्याला समजते तेवढी इतर भाषा, कारण माय आणि मावसीमा फरक राहत. माय आणि मावसीमा फरक राहत. तर भविष्यकालीन जे शाळा आहे किंवा शिक्षण आहे, एक फरक बदल झालेला आहे. काय? आपण त्यावेळेस वर्गात शिक्षक यायचे, खडू फळा याच्या व्यतिरिक्त शिक्षणाचं शैक्षणिक साधन नव्हतं. कारण त्यावेळेस मला एक सांगा, तुम्ही मोबाईल केव्हा पाहिला? शाळेत शिकत असताना नाही. तुम्ही 10वीचा वर्ग होता. 98 या वर्षी भारतामध्ये काही विशिष्ट मोजक्याच लोकांकडे मोबाईल होता. 2003 मध्ये गावामध्ये एखादा जो शहरात गेलेला आहे तो कधीतरी दिवाळीला आखाजीला गावात यायचा आणि त्याच्या खिशाला मोबाईल असा गळ्यात अशी टांगून कीपॅडवाला मोबाईल तुम्ही त्याच्याकडे पाहत राहायचे. बरोबर आहे की नाही? तुम्ही 2010 नंतर तुमच्याकडे कीपॅडवाला मोबाईल, 2015 नंतर आता तो म्हणजे कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या भाषेमध्ये असा मोबाईल आला. मग हे तुम्ही शिकलात नाही का? हे वर्गात शिकवलं गेलं का तुम्हाला? अनुभवातून प्रत्येक गोष्टी शिकवल्या जातात. तर आजचं जे शिक्षण आहे थोडंसं डिजिटल माध्यमातून आलेलं आहे.
आणि त्या डिजिटल माध्यमातून शिक्षण आल्यामुळे त्याच्यासाठी काही डिजिटल गोष्टी या ठिकाणी आवश्यक आहेत. आणि त्यावेळेस एकेका वर्गामध्ये 95 विद्यार्थी, आपले 6 वर्ग, म्हणजे जवळजवळ आपली 450 संख्या होती. 450 एकूण सर्व संख्या होती. मला माहिती आहे खेडीवेर दळ्यापासून रळावण, राजोरे, यकरुखी, चांदणीकुरप, पळासदळे एवढे विद्यार्थी याचे सर्वे. मग त्या विद्यार्थ्यांच्या मानाने तेवढी ग्रँट येत होती, तेवढी ग्रँट खर्ची पडत होती, त्यावेळेचं शैक्षणिक साधन वापरली जात होती. आज नेमकी स्थिती काय झाली आहे शाळेची माहिती आहे का? उलटी झालेली आहे. विद्यार्थी संख्या जर मोजली ना, तुम्ही ठीक आहे 25 वर्षानंतर या ग्राउंडमध्ये आलात, मी नाही आलो, तुम्ही बसत होता. 110 विद्यार्थ्यांची बॅच होती. आता सर्व डोकी जर मोजली तर त्याच्यावर 110 भरतात. तर याचं कारण काय असेल? आजचे पालक आपण आहात. इंग्लिश मिडियमच्या मागे लागू नका, मराठी मिडियम मध्येच फक्त आजच्या ज्या शिक्षणाच्या पद्धती बदलत गेलेल्या आहेत, तसं आमच्या गुरुवर्यांनी सुद्धा अपडेट होणं महत्वाचं आहे. मी स्वतः मोबाईल पहिल्यांदा 2003ला पाहिला, हातामध्ये घेऊन प्रत्यक्ष 2007 मध्ये वापरला. कॉम्प्युटर हा विषय फक्त नाव ऐकून होतं, कॉम्प्युटर येईन, कॉम्प्युटर असं होतं. पण आज शाळेमधल्या सर्व डिजिटल वस्तू मी हँडल करतो. का? मी स्वतः अपडेट झालो. आणि आपली शाळा, जसं तुम्ही आज 25 एकत्र आलात, या शाळेचं प्रिमायसेस, हा शाळेचा परिसर आपल्याला या ठिकाणी गेट टुगेदरसाठी मिळाला. मी असं नाही सांगत की तुम्ही 98ची बॅच, 2010ची बॅच जी होती आणि तिने जर सांगितलं आपण 25 वर्षांतर गेट टुगेदर करू, तर तुम्हाला ही बिल्डिंग आणि हे ग्राउंड उपलब्ध होऊ शकत नाही. का बरं? शाळेची विद्यार्थी संख्या राहणार नाही. भविष्यात ही शाळा बुडेल. आपल्याला हा एखादं मंगल कार्यालय भाड्याने घ्यावं लागेल आणि मग तिथं आपला गेट टुगेदर करावं लागेल. तर याच्यासाठी माझी एकच सर्वांना विनंती आहे. आणि मी हा 3रा गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आलेलो आहे. पण ती याच्या अगोदरची एक बॅच आणि ही बॅच, सर्वच्या सर्व विद्यार्थी व्यवस्थित आपल्या संसाराला लागून आपलं जे उत्पन्न आहे ते व्यवस्थित आहे. आणि म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो, मी या शाळेमध्ये नाही आहे, मी मुली शाळेमध्ये शिक्षक आहे, परंतु या ठिकाणच्या मुख्याध्यापकांना सर्व बाबतीमध्ये मदत करा, विद्यार्थी संख्येच्या बाबतीत मदत करा. या ठिकाणी असलेल्या आधुनिक ज्या गोष्टी लागत आहेत शाळेला, की जेणेकरून आपल्या शाळेची क्वालिटी वाढेल, आपल्या शाळेकडे विद्यार्थ्यांचा वळा वाढेल, अशा गोष्टी जर काही लागत असतील तर कृपा करून आमच्या शाळेला काहीतरी मदत द्या. म्हणजे त्याप्रमाणे आमचे शिक्षक सुद्धा अपडेट होतील. आणि पुन्हा तुम्हाला, जसं तुम्ही आज इच्छा व्यक्त केली, तुमच्या कार्यक्रम पत्रिकेवर मी एक वाक्य वाचलं, पुन्हा भरावी माझी शाळा. आणि तुम्हाला जर तशीच शाळा हवी असेल तर याच्यासाठी आपलं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. आणि तशीच शाळा आपले आजचे मुख्याध्यापक JD सर यांचे सुद्धा अजून 5 वर्ष बाकी आहेत. आणि जर समजा आता तुम्ही, मी सांगत नाही की सर्वच्या सर्व तुम्हीच द्या, पण तुमच्या मागचे व्याज, पुढचे व्याज कधीतरी भेटला, कुठेतरी भेटला, हाय हॅलो गावातलं फोनवर आपले कॉन्टॅक्ट होतात की शाळेमध्ये आम्ही असं केलं, त्यांना अशा आवश्यक, त्यांना सुद्धा आपोआप उरूप येतो. आणि 5 वर्षामध्ये मी सांगतो तुम्हाला, आपली शाळा तुम्ही जी पाहिली त्याच्यापेक्षा चांगली बनेल. बरोबर आहे की सर? काल इतर काही गोष्टीमुळे थोडंसं संभाषण लांबलं होतं. आज बरेच गुरुवर्य आणि विशेष म्हणजे 5 तास माझे गुरुवर्य बसले तिथं आणि त्यांना सुद्धा बोलायचं आहे. आणि त्यांच्या पुढे मी तुम्हाला काय जास्तीचं मार्गदर्शन करू शकतो. तर सर्वांना संधी मिळावी. मला बोलायचं भरपूर आहे. वाटल्यास आपण एके दिवशी परत याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करू, भरपूर बोलूया. धन्यवाद मला संधी दिली त्याबद्दल. याच्यानंतर ज्यांना आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे असे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. या सर. व्यासपीठ, माझे सहकारी, आणि तुम्हाला आता विद्यार्थी म्हणणं मला शोभणार नाही. तुम्ही माझे सगळे मित्र आहात. कारण बापाचं जोडं जर मुलाला व्हायला लागलं तर तो मुलगा बापाच होतो, हे लक्षात घ्या. आणि इथे जे काही लोकांनी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यावर मला एवढंच एकच बोलायचं आहे, कालाय तस्मै नमः.
जसा काळ येईल त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. त्याच्यात आपल्याला काहीही बदल करता येणार नाही. झालं त्यानंतर सरांनी सांगितलं की इंग्रजी शाळेकडे का लोक वळत आहेत, शाळेकडे का येत नाही, त्याचा अभ्यास आपणही करायचा आहे. समजलं का? की ह्या शाळेत किंवा कुठल्याही शाळेत इंग्रजी शाळेकडे का जात आहेत, त्याचा अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे. समाजानं करायचा आहे, आपण करायचं आहे. तिथे शिक्षकाचा काही दोष नाही. आलं लक्षात? म्हणजे सांगायचं असं की मी सध्या साहित्याचा माणूस राहिलेला नाही. साहित्य शिकवायचा मी, पण मी साहित्याचा माणूस राहिलेला नाही. आणि सध्या म्हणजे कसं आहे, मला बोलायला खूप त्रास होतो. आताही मी जे बोलतोय ते माझी बोबडी ओढते, म्हणजे तोंड कोरडं पडतं. आणि वयमानाप्रमाणे मला आता नाही तर तुम्ही पण मला माहिती मी बडबड करणारा शिक्षक होतो. लक्षात? पण आता तर जे लढत राहतील जीवनात ते राहतील जिवंत. एक लक्षात ठेवा, जे लढत राहतील जीवनात ते राहतील जिवंत. पाहू नको आकाशात नाही भाकरी मिळत. मी सध्या कविता करण्यामध्येच मग्न आहे. आलं लक्षात? उतू नको मातू नको येऊ नको गर्वात. सूर्य येता आकाशात तारे लोपती गगनात. कितीही मिळालं तरी होऊ नको उन्मस्त. रात्री चमकणारा काजवा दिवसा नाही दिसत. बरं का? तर सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याला आपला मार्ग आपल्याला शोधायचा आहे आणि मार्ग मिळतो. विल फाइंड अ वे. इच्छा असेल तर मार्ग मिळतो, इच्छा नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणून मी पहिलं जे मराठी शेअर म्हणजे शेअर शायरी केली की जे लढत राहतील ते राहतील जिवंत. पाहू नको आकाशात भाकरी नाही मिळत. आपल्याला दोन गोष्टी, कर्मही करायचं आहे आणि धर्मही करायचा आहे. आणि कर्म आणि धर्माच्या मार्गावर जो चालेल त्यालाच मार्ग मिळणार आहे. बाकी तुम्हाला मार्ग मिळणं शक्य नाही. आलं लक्षात? तर सांगायचं तात्पर्य की मी जे चांगले जे सत्पुरुष किंवा महापुरुष होऊन गेलेले त्यांचे चरित्र, ठेवीला डोक्यावरी हात. आली धावून भवानी दिली तलवार हातात. शूर मावळे जमवून गड किल्ले घेतले ताब्यात. हिंदवी स्वराज्याची पताका शोभा लावली तू देशात. बरं का? राज्याभिषेक केला असेल काळाच्या ओघात. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता. बरेच लोक आरोप करतात शिवाजी महाराजांवर. आजही बरेच राजकीय लोक टीका करतात, पण त्यांनी शिवाजी समजून घेतलेला नाही. जर तुम्ही शिवाजीला समजून घेतलं तर आपण त्या शिवाजीपुढे काहीच नाही आहे. समजलं की नाही? असं व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांचं होतं. आणि शेवटच्या दोन ओळी लक्षात ठेवा, चंद्र सूर्य असे तोपर्यंत ते म्हणजे चिरंजीव राहतात. समजलं का? मानाचा मुजरा करतो मी सारे झुकती तुमच्या पुढ्यात. अशी ही कविता आहे. तर मित्र, नेपोलियन बोनापार्ट असो, शिवाजी महाराज असो, कोणी का असे ना, तर त्यांचं चरित्र तुम्ही वाचा, तुम्हाला निश्चित चांगल्या प्रेरणा मिळतील. आलं लक्षात? आता सर्वसामान्य लोकांचं काय, आता मोबाईल आला आहे, अमुक आला आहे, ढमुक आले आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं काल आहे तस्मै नमः. आता मी सुद्धा माझ्या घरात विरोध नाही करू शकत मुलांना, कारण जग बदललेलं आहे. त्याच्यापर्यंत त्यांना चालू द्या. जे होणार असेल ते होईल. तुमच्या कर्म घेती झोले झोले ते कोणाचे न चाले. 4 पुत्र दशरथाला अंतकाळी एक न होता. पहा कृष्णाचे वैभव बंदी वाणी वासुदेव. बरं का? पहा कृष्णाचे, कुठे कृष्ण आणि कुठे वासुदेव. एक बाप कुठे बंदी खाण्यामध्ये, मुलगा त्याचा सर्व जग उदो उदो करतोय कृष्ण. म्हणजे कुठे कृष्णाचे वैभव बंदी वाणी वासुदेव. तुका म्हणे कर्मरेखा कधी न चुके ब्रह्मरेखा. तुमच्या नशिबात जे लिहिलेलं असेल ते तुमच्या बापाला चुकायचं नाही. म्हणून आली या भोगाशी असावे सादर.
तुकाराम महाराज काय म्हणतात, आलिया भोगाशी असावी सादर देवावरी भार वाहून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरे ते बापुडे रंग करावं. आलं लक्षात. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याला या आजचं जे जग आहे ते खूप भयानक वेगानं पुढं चाललेलं आहे, समजलं की नाही. आता माझी शेवटचं, कारण मला बोलायचं खूप आहे पण मला म्हणजे मला घसा कोरडा पडतो, त्यामुळे मी बोलत नाही. फक्त एक गोष्ट मी तुम्हाला आपली राहिलेली आहे, महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे सगळ्यांनी शांतपणे उभं राहायचं आहे. 2025 मंगळवार रोजी दुपारी काश्मीर मंडलातील पहलगाम इथं बैसरण घाटीमध्ये ज्या 27 पर्यटकांचा अतिरेक्यांनी निर्घुण खून केला, त्या पर्यटकांना विश्वशांती मिळो, ईश्वर शांती देव, यासाठी आपण 2 मिनटं उभं राहायचं आहे. त्याचबरोबर आपल्या या शाळेतले काही शिक्षक आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामध्ये आमचे त्यावेळेचे हेडमास्तर HS पाटील, समजलं का, PN सोनवणे, त्यानंतर NG पाटील, MK पाटील, सय्याज पाटील आणि RR पाटील. आलं लक्षात. एवढे लोक आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्याचबरोबर मी ज्या गावात राहतो त्या माझ्या गावातील माझे जवळजवळ 60 ते 62 विद्यार्थी मरण पावलेले आहेत, जे आजही माझ्या डोळ्यापुढे येतात. आणि तुमच्याच वर्गातले काही 5-7 मुलंही मेलीत असं मला कळलं. तर त्या या सगळ्यांना आपण श्रद्धांजली व्हायची आहे, त्यासाठी 2 मिनटं स्तब्ध उभं राहायचं आहे. सुनील विश्वास पाटील सारबेटे, रामकृष्ण गुलाबराव पाटील सारबेटे, नयूम खा सारबेटे, आजिम खा अब्दुल खा सारबेटे, अनिता भाऊराव पाटील सारबेटे, कविता शांताराम पाटील पळासदडे, विजय साहेबराव पाटील रामेश्वर, विजय साहेबराव पाटील सर्वांना आठवण असेल, रतिलाल श्रीराम पाटील रडावन, किशोर दिलीप गोसावी पळासदडे. ओम पूर्णमदां पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवान्तेः. प्रस्तुत आपण बसून घेऊ. आबांचं खूप काही बोलणं आहे. आपण आपल्या या गेट टुगेदर कार्यक्रमासाठी जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय VS पाटील सर, आदरणीय AD पाटील सर, आदरणीय RN पाटील सर, आदरणीय येडवे सर, आदरणीय वाणी सर, आदरणीय मुख्याध्यापक श्री आहिरे सर. या पटांगणावर आपण खेळलो, त्याच्यावर चालताना खूप काही आठवणी दाटून आल्या आणि खूप छान वाटलं की आपल्याला परत ते क्षण अनुभवायला मिळत आहेत. तर एवढे कार्यक्रम नाही व्हायचे, पण जसं म्हणतात की जुन्या परंपरांचं स्वागत केलं पाहिजे, तसं नवीन काही उपक्रम आलं तर त्यांचंही कधी काय होईल. आता कोरोनाचा काळ गेल्यानंतर कधी कोणाचं काय कसं होईल काहीच सांगता येत नाही, कधी कोण निघून जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे जे आपले लहानपणाचे जे मित्र आहेत, सवंगडी आहेत, त्यांच्याबरोबर भेटायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून हे गेट टुगेदरचे कार्यक्रम खूप आवश्यक आहेत. शाळेत आपण जे काही शिकलो, जे काही आपण शाळेचं शिक्षण तर घेतलंच, पण 1999 ते 2025 ही जी आयुष्याची शाळा होती, याच्यात खूप काही प्रत्येकाला अनुभव आले, सुखदुःखातून गेलेले आहेत. त्याच्यानंतर असा कार्यक्रम होणं खूप आवश्यक आहे. आणि या आयुष्याच्या शाळेतून सगळ्यांनी आयुष्यामध्ये कोणीही अहंकार ठेवू नये आणि सर्वांना समान वागणूक द्यावी, हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे, असं या निमित्ताने मला सांगायचं आहे. आणि म्हणून त्या उद्देशानेच आपण सर्वजण आज एकत्र आलो आहोत. आता आपल्या शाळेविषयी सांगतो. आपल्या शाळेचे जे शिक्षक होते त्यावेळेसचे, मी प्रत्येक शिक्षकाचं थोडक्यात वैशिष्ट्य म्हणजे जे वेगळेपण होतं, शिक्षक सगळेच चांगले असतात, पण आपले शिक्षक कसे वेगळे होते हे मला याचं सांगायचं आहे. आपले आदरणीय VS पाटील, त्यांना ते पुस्तकाला हातही नाही लावायचे. इतिहास शिकवताना सर त्यांच्याकडे एक वही होती, नोट्स होत्या. सर त्या नोट्स आपल्याला सांगायचे आणि आपल्याला लिहून घ्यायला सांगायचे. आणि याच गोष्टीमुळे तर असे शिक्षक म्हणजे तडमडीने शिकवणारे, त्यांचा विषय सोडून ते जे आपल्याला नॉलेज द्यायचे,
त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात मोठा सहभाग आहे असं मला वाटतं. आपले एडवे सर, BM एडवे सर यांचं वेगळं पण हे आहे की त्यांची शिकवण्याची तळमळ, म्हणजे सर शिकवताना खूप वेळ घ्यायचे. म्हणजे एखादा मुद्दा शिकवताना तो पूर्ण आपल्या डोक्यात घुसला पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे, याच्यासाठी त्यांची तळमळ असायची. म्हणून ते नेहमी पहिला येताना तर त्यांचा पहिला डायलॉग असायचा, सरळ बसा, ताठ बसा, शांत बसा. आणि नंतर सगळे फ्रेश झाल्यानंतर सर शिकवायला सुरुवात करायचे आणि पूर्ण डिटेलमध्ये शिकवायचे. एखादा मुद्दा पूर्ण आपल्याला समजत नाही तोपर्यंत परत 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 सांगत राहायचे. काही काळासाठी त्यांनी आपल्याला गणित विषय शिकवला होता. PM सोनवणे सर अ तुकडीला होते आणि एडवे सर ब तुकडीला होते काही काळासाठी. माझे आदरणीय गुरु तसेच माझे मित्र मैत्रिणी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. दिनकरने बऱ्यापैकी सरांचं मनोगत केलेलंच आहे, पण तरी मी म्हणजे सरांना पण बाहेर जायचं आहे तर जास्त वेळ मी घेत नाही. पण मला असं वाटतं की आयुष्यात सक्सेस होण्यासाठी तर एक घटक खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे मार्गदर्शक, मॅप. जर तो नसेल तर तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत. आणि त्याचं काम सगळं शिक्षकांनी एक अचूकपणे केलेलं आहे आपल्यासाठी, मला असं मनापासून वाटतं. तर तुम्हाला मी एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला आता दिल्लीला इथून जायचं असेल आणि तुम्ही जर चुकून मॅपमध्ये दिल्लीच्या ऐवजी मुंबई टाकलं, ओके, तर तुम्ही कितीही पॉझिटिव्ह असा, अरे पॉझिटिव्ह 4 होतील, 4 ते 6 होतील, पण तुमचं नॉलेज ना, तुमची डिग्री त्याच्यात शेअरिंग होणार नाही. तर तुम्ही तुमच्या एज्युकेशनवर फोकस करा. पण आता बरोबर. तसेच आता एक सरांनी म्हणजे कडे मूव्ह होण्याचा, प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शिकावं, तिथं जावं, काहीतरी त्याने मोठं व्हावं. आणि जो पालक ज्याने स्वतः केलं नसेल तर त्याला असं एक बर्निंग असते, डिझायर असते की मी नाही केलं तर ॲटलिस्ट माझ्या मुलाने तरी करावं. त्यासाठी त्यांना असं वाटतं की इंग्लिश मीडियममध्ये टाकलं मी मुलाला तर माझं काम झालं. पण तसं नसतं. इंग्लिश में गांधी असो ना नसो, तो जिगर में आग होनी चाहिए. तो जिगर में आग नहीं है तो कुछ हासिल नहीं होगा. इंग्लिश मीडियममध्ये गेला की जर बस झालं, याला कुठे तर चांगले पर्सेंटेज भेटले तर ही विल बी सेटल इन लाईफ, तसं नाही आहे. जर तुम्ही बरेच बघितले UP बिहारचे तर ते लोकल म्हणजे नॉट स्टेट लेवलचे जे आहेत, म्हणजे UPSC क्वालिफाय झालेले, ते सगळे काय असे इंग्लिश मीडियममधून आले कोणीच नाही. कारण त्यांना एक बर्निंग डिझायर आहे काहीतरी करण्याची, मला हे करायचंच आहे. आणि हा एक गोल आहे, गोल ओरिएंटेड. मे बी तुम्ही कदाचित 12 फेल मूवी बघितला असेल, सुपर 30 मूवी बघितला असेल, तर काय होतं त्या माणसाकडे 12 फेलमध्ये? काहीच नाही. फक्त ते एक बॅग घेऊन, जे आजीने पैसे दिले होते ते घेऊन तो दिल्लीला आलेला. पण एक गोष्ट होती, बर्निंग डिझायर होती, मला काहीतरी करायचंच आहे. मग ते वेन यू हॅव वाय स्ट्रॉंग देन हाऊ इट कॅन बी जनरेटेड ऑटोमॅटिकली. म्हणजे तुम्हाला हे करायचंच आहे तर ते कसं करायचं आहे ते आपोआप तुम्हाला कळत जातं. आता पण मी शाळेत आलो तर प्रत्येक वेळेस काहीतरी शिकतोच. आज पण वेज पाटील सर, एडी पाटील सर यांनी सांगितले की तुम्ही मटेरियलिस्टिक होऊ नका. बरोबर. म्हणजे मटेरियलिस्टिक होऊन काय होणार आहे की कार घेतली, घर घेतलं, सेटल, नंतर पुढे काय, म्हणजे व्हॅल्यू ड्रिव्हन व्हा की तुमचे पुढची पिढी कशी होईल त्याच्यावर फोकस करा. आणि तेच महत्त्वाचं आहे. एक पॉईंट येतो नंतर लाईफमध्ये की सगळं असून पण असं डेली रुटीनमध्ये तुम्हाला कधीच आला नसेल. आणि मित्र म्हटले म्हणजे सगळेच चांगली असतात, वाईट असतात. पण इथले जे सगळे मित्र भेटले, आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट, की असा कोणीही नव्हता की तो वाईट मार्गाला नेईल. बरोबर ना. पण तो शिकला म्हणून टिकला. आपण हुकलो नाही बरं, अजून आपण आहे, टेन्शन नाही. फक्त ज्याने त्याच्याचं, मला त्याला एकच गोष्ट समजायची ती म्हणजे आय कॅन डू. मी करू शकतो, मी होऊ शकतो, मी बनू शकतो. आय विल. बरोबर.
म्हणजे मी करीन हे जे आहे तुमचा आत्मविश्वास आहे ना, हा आत्मविश्वास सुद्धा कुठेही माणसाला उभा करू शकतो. आपण नेक्स्ट आपले जे राजेंद्र पाटील यांचं थोडं भाव ऐकू. या ठिकाणी आदरणीय VS पाटील सर, तसेच AT पाटील सर, येडवे सर, या सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या बॅचच्या वतीने त्यांना सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बघा, या ठिकाणी आता सरांचे आपल्यावर बरेच उपकार आहेत. त्यावेळेस VS पाटील सर मराठी शिकवायचे. ते पुस्तक न घेता, वही न घेता शिकवायचे. आपल्याला जास्त मूल्यमापन करायचे. कोणता विद्यार्थी काय होईल, काय घडेल, काय करू शकतो, एवढं बारकाईचं त्यांचं निरीक्षण असायचं की ते कधीच चुकलं नाही. आता आपल्या बॅचमध्ये बरेच जण बऱ्याच चांगल्या मोठ्या पदांवर काम करतात. हे सर्व श्रेय मी माझ्या गुरुजन वर्गांना. सर नाही आली, एक स्पेलिंग नाही आली, 9वी 10वीचा वर्ग होता, नाही आलं तर एक छडी द्यायची. ती छडी खाल्ल्यावर उद्या ती स्पेलिंग पाठ करायला लागायची. आज सुद्धा मी मोठ्या अभिमानाने सांगतो की AT पाटील सरांनी शिकवलेला स्पेलिंग आतापर्यंत आपल्या पाठ आहेत. कारण पाठ होईपर्यंत सर छड्या देत राहायचे. होईल तेव्हा सर आपल्याला सोडायचे. झाल्या स्पेलिंग मग काही नाही तर छडी त्यांची असायची. छडी सरांची बॅगेमध्ये असायची, छोटी छडी. सर्वांना माहिती. आपण सर्व AT पाटील सर आले की सर्व घाबरायचो. AT पाटील सर आले काय, आणि त्याचा आवाजही तेव्हाही तसाच होता आणि आताही तसाच आहे. तसंच या ठिकाणी सर्वजण आता 25 वर्षाने आपण इथं आलो, तर 25 वर्षानंतर भेट झाली, तर सर्वांचं बरं व्यवस्थित चालू आहे. काही चांगले पदावर काम करतात, त्यामुळे थोडं सरांनाही बरं वाटलं, आपल्यालाही बरं वाटलं. यापुढे आपलं सर्वांचं चांगलं चालू अशी आपण ईश्वर प्रार्थना करतो. आणि माझी 2 शब्द इथं. रिटर्न मत बोल भाई, तुम्हाला जरूरत पड़ सकती है, ऐसा लग रहा है. धन्यवाद. मंचावर उपस्थित अध्यक्ष VS पाटील सर आणि आदरणीय गुरुजन, आजचा कार्यक्रम जो आयोजन करते प्रमोद सर आणि गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव बजे आरी जाऊ गुरु गोविंद दिए आपने बताय. याचा अर्थ असा तो माझ्या समोर गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत. ते बाकीच्यांना माहित असा याच्यातला अर्थ, तरी थोडक्यात सांगतो. गुरु आणि गोविंद माझ्या समोर, ईश्वर आणि गुरु दोन्ही साक्षात समोर उभे आहेत. तर मी कुणाच्या पाया पडायचे? ते काय सांगतात, गुरु आणि गोविंद समोर असून सुद्धा कुणाच्या पाया पडू? ईश्वराच्या पाया पडू का गुरुजनांचे? पण कबीर सांगतात, संत कबीर, की मी अगोदर गुरूंचा पाया पडणार. का? की त्यांनी मला ईश्वर दाखवून दिला. तर अरे अजून एक गोष्ट, गुरुकडनं ज्ञान नाही. मला बोलायचं भरपूर होतो, विचारात मी बराच करून आलो होतो, पण वेळ त्यामुळे जास्त काही बोलत नाही. थोड्याफार मला भरपूर आठवणी आहेत. मी 19 वर्ष भारतीय सेनेत नोकरी करून आलो. आल्यानंतर परत नवीन परीक्षांचं मी प्रिपरेशन केलं. आणि तुम्हाला सांगतो, ज्या प्रिपरेशन मध्ये मी खास म्हणजे आपल्यापैकी किती मुलांनी MPSCची प्रिपरेशन केलं नाही दिल्या मला माहीत नाही आहेत, पण मी गट क साठी MPSC आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. मी आर्मीमध्ये 10वी पास होऊन भरती होऊन गेलो आणि तेव्हा ITI केला होता. स्पर्धा परीक्षा वगैरे काय असं ते माहीत नव्हतं. आणि आर्मीमध्ये जाण्यासाठी तेव्हा काही अभ्यासाची एवढी काही गरज नसायची. फिजिकल फिटनेस आणि नॉर्मल जे जनरल नॉलेज आहे ते माहीत असेल तर तुम्ही होऊन जायचे. आल्यावर मी MPSCचं प्रिपरेशन केलं. आणि तेव्हा MPSCचं प्रिपरेशन करत असताना जेव्हा मी जी नवीन मुलं असतात त्यांच्यासोबत अभ्यास करत होतो, त्यांचा एक डायलॉग असायचा की ज्यांनी 5वी ते 12वी पर्यंत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण यांचा ज्यांना अभ्यास केला नाहीये वो अभी बदला देगा बोलता है जब MPSC करने जा रहे. तुम्ही MPSCचं ट्राय केलं नसेल सर, पण मी केलं आणि त्यावेळेस आठवलं मला
यांना ती म्हणजे कल्पना नसेल, पण MPSC मध्ये UPSC मध्ये 5वी ते 12वी मोस्टली कॉमन बेसिक प्रश्न विचारले जातात. मला एकानं चांगला सल्ला दिला सर, मग मी 5वी ते 12वी पर्यंतची सर्व पुस्तकं बेसिकची पुस्तकं विकत घेतली आणि प्रॉपर परत रीडिंग केली. फिर उस टाइम इन गुरुजनों की मेरे को याद आ रही थी एक एक पन्ने पे. आणि पहिल्यांदाच मी MPSC दिली, मी पटेल सरांचं सर्वांनी सांगितलं इतिहास आपल्याच आज विशिष्ट दृष्टिकोनातून आपले पवार सर आलेले नाही आहेत. परत गणिताचे अनिल पाटील सर आणि VG पाटील सर. तर प्रत्येक ज्या वेळेस मी प्रिपरेशन करत होतो प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मला आपल्या शारपेटे ग्रुपमध्ये शाळेत शिकवलेलं आणि माझ्या प्रायमरीमध्ये शिकवलेल्या गोष्टींची आठवण येत होती सर. ते एवढं सांगतो, हे सर्व जे मी आज MPSC मध्ये मंत्रालय क्लर्क 3 वेळेस 2021, 22, 23ला क्वालिफाय होतो. टॅक्स असिस्टंटला पण क्वालिफाय झालो 22, 23ला. म्हणजे विविध प्रकारच्या मी 10-12 पोस्ट काढल्या आणि शेवट मी जी पोस्ट चॉईस केली सर ती शिक्षकाचीच केली. का मी आज ITIला इन्स्ट्रक्टर म्हणून साधा ITIला गव्हर्नमेंट ITIला सर मी इन्स्ट्रक्टर म्हणून लागून झालेलो आहे. तर हे सर्व श्रेय नाही, 2 शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो. थँक्यू सर. हॅलो, ठीक आहे. आता आपल्या सर्वांचे लाडके मित्र भगवान निंबा पाटील त्यांचं मनोगत व्यक्त करणार. नाही घेतलं असतं तरी चाललं असतं, कारण सकाळपासून मीच बोलतो इथे. बरोबर. सर्व आदरणीय जे गुरुजन वर्ग आहेत त्यांना मी आधी आदरपूर्वक नमस्कार करतो. कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुदेव नमः. जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर गुरु पाहायचा असेल, एखाद्यामध्ये ब्रह्मा पाहायचा असेल आणि विष्णू पाहायचा असेल तर हा संस्कार आपल्याला याच वसतिगृहातून याच शाळेतून मिळालेला आहे. बरोबर. आपल्या तिथे बसणारे जे प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक जे जीवनामध्ये एकदम सेटअप आहात. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी मजूर आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी व्यापारी आहे. बरोबर. याच्यात कोणी मुलगा आहे, कोणी बाप आहे, कोणी कोणाचा काका आहे, कोणी कोणाचा पती आहे, कोणी कोणाचा काहीतरी मावसा वगैरे तरी काहीतरी नाते आप्तसमजामध्ये आहे. परंतु या सर्व गोष्टी आपल्याला ज्या जुळून आलेल्या आहेत. बरोबर. एक सामाजिक क्षेत्र असेल, राजकारणी क्षेत्र असेल आणि गावातील काहीतरी पंचकोशीचा जो एक आपला प्रेम भावनेचा जो वढावा असतो तो असेल. यामध्ये आपण काही ना काही ठिकाणी आपली जी मजल मारली आहे. मी तरी कुठे तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काहीतरी बनून काहीतरी चमकतोय असा मी आहे, त्याबद्दल वाद नाही. पण मी कोण आहे, मी शिक्षक आहे, व्यापारी आहे किंवा एखादा शेतकरी आहे, एखादी गृहिणी आहे, हे सर्व असताना मी कुणाचा तरी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणसानं पहिले आधी माणसासारखं जीवन जगून घ्यायला शिकायला पाहिजे. माणसासारखं जीवन जगणं म्हणजे नेमकं काय? जो दुसऱ्यासाठी जीवन जगतो त्याला माणूस म्हणतात. जो स्वतःसाठी जीवन जगतो आपण ठरवून घेऊ आपण काय करायचं. कारण आपण त्याला उल्लेखनीय काहीतरी शब्द वापरू शकत नाही. कारण हा प्रत्येक जण प्रत्येक हा एक आध्यात्मिक भावनेने आला असेल याचा मी ठाम देऊ शकत नाही. आपल्याकडे या शाळा मंदिरमध्ये, या शाळा नावाच्या मंदिरमध्ये त्यावेळेस उचललेले जे संस्कार असतील ते संस्कार असतील ते संस्कारच आपल्याला आवडते. मला भाजी पण आवडते, मला हे पण आवडतं, मला ते पण आवडतं. पण माझ्या आईला काय आवडतं, माझ्या वडिलांना काय आवडतं, माझ्या भावाला काय आवडतं, माझ्या समाजामध्ये मी जिथे राहतो त्या समाजाला काय आवडतं, माझ्या गुरूंना काय आवडतं याचं सुद्धा आपण भान ठेवलं पाहिजे. कारण देवाने जेव्हा आपल्याला हे पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन आणि बुद्धी जी प्लस गोष्ट दिली आहे, या प्लस गोष्टीमध्ये आपल्याला भगवंत जो चंद्र सूर्य तारे निर्माण करणार आहे, तो चंद्र सूर्य निर्माण करणारा तारे निर्माण करणारा ही आदिम शक्ती अनसीन पॉवर जी स्वतःसाठी एकदम व्यवस्थित अशी जागा बनवली असते त्याने राहण्यासाठी. परंतु त्याने स्वतःसाठी एक अशी जागा निवडली ती म्हणजे सर्वोच्च चाहमृदू संनिष्ठू. प्रत्येकाच्या हृदयात येऊन तो बसला आणि प्रत्येकाचं तो निरीक्षण करतोय. याला मी कान दिले, हात दिले, पाय दिले, डोळे दिले, ज्ञान दिलं, बुद्धी दिलं, पण याने याचा वापर कुणासाठी केव्हा आणि कसा केला याचं माणसानं भान ठेवलं पाहिजे. माणसानं आधी माणूस बनलं पाहिजे आणि माणूस बनल्यानंतर त्यानं मुलगा बनलं पाहिजे. माणसानं आधी पहिले माणुसकी निभावली पाहिजे. माणसानं अगोदर पहिले पिता हे जे कर्म आहे, आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, ठीक आहे, त्यांच्या तुम्हाला साक्षात गुरु म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली.
म्हणजे आपण जे बोलतो मंत्र बोलून चालला जातो, मंत्रहीन बोलणं हे एकदम उबक निर्माण करते आणि मंत्राला घेऊन मंत्राचा आदर घेऊन बोलणं हे माणसाला उन्नत विकासाकडे अध्यात्माकडे निवडून नेतं. म्हणून माझं जीवन नुसतं खा प्या आणि मजा करा, याच्या जन्माला घाला आणि त्यांना त्यांची लग्न करा आणि त्यांच्या मुलांची अजून नातवांचे बड्डे साजरे करा, याच्यासाठी माझा जन्म झालेला नाही. ममय वांश जीव लोक जीव भूत सनातन गीता समजावते आपल्याला. मी भगवंताचा अंश आहे, मम वर्तानु इति वर्तते. जो माणूस माणसाने दिलेल्या रस्त्यावर, भगवंताने सांगितलेल्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करतो, तो माणसाचं एक जे कार्य असतं ते निभवतो. नर करणी करेगा तो नर का नारायण बन जाएगा. आपली करणी असली पाहिजे, त्या नारायणाला आवडली पाहिजे. आपली करणी असली पाहिजे, आपल्या आई वडिलांना आवडली पाहिजे. आपले सर्कल जे आप्तजन असतील, सगळे सोयरे असतील, आपले मित्र असतील, हे आपले मित्र आपल्याला भगवंत म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असलेला भगवंताला आपल्याला नमस्कार आहे. एक विशेष गोष्ट आपण जे लहानपणी शिकलो आहोत तर आपल्याला आठवणीचा आहेत, पण भगवंताने प्रत्येकाला आपल्या घरी मित्र दिले आणि तो मित्र म्हणजे काय, तो माझा पती किंवा ते माझी पत्नी. माझी पती आणि पत्नी यांच्याशी आपण मित्रासारखं वापरला पाहिजे. मी जर समजा बाहेर उन्हातानात काम करतो आणि घरात, तुला समजत नाही का मी कुठं गेलो, मला पाणी दिलं नाही का, तुला समजत नाही का. एखादी जर बाहेर ऑफिसमध्ये काम करत असेल आणि घरी येऊन सर समजा तिला अस्तव्यस्त जो समजा घरातला पसारा दिसत असेल तर त्याचं मन काय म्हणत असेल. पण केव्हा तरी आपल्याला आपली जी पार्टनर आहे, आपली लाईफ पार्टनर आहे, ती म्हणजे आपली मैत्रीणच आहे. आपला जो पार्टनर आहे तो आपला मित्रच आहे. आणि ती व्यवस्था म्हणजे भगवंताने आपल्यासाठी केलेली आहे. आपल्या ज्या भावना व्यक्त करण्याची व्यवस्था आहे. आपले काम, क्रोध, लोभ, मोह हे सर्व विकारांवर अंकुश घालण्यासाठी दिलेली व्यवस्था म्हणजे गृहस्थाश्रम. आणि या गृहस्थाश्रमामध्ये राहण्यासाठी आपले जे बालपण गेलेलं आहे, आपलं बालपण फक्त 10 वर्षाचं गेलं. 10 वर्षात आपण काय शिकलो मला माहित नाही, परंतु 99 पासून तर आज 25-26 पर्यंत हे जे अनुभव आहेत, हे अनुभव खूप पराकोटीचे आहेत. आणि या अनुभवातून आपल्याला माणसातून भगवंताकडे जायचं आहे, माणसातून भगवंताच्या रस्त्यावर जायचं आहे. म्हणून एवढं सांगतो की आपण जिथं आहोत तिथून आजपासून काहीतरी गेलं असेल, पास्ट म्हणजे भूतकाळ गेला असेल, कदाचित काही निस्वार्थ कर्म केले नसतील. एक विचार करा, मॅन ऑफ द वंडर, माणसाचं शरीर असं बनवलं आहे, माणसाचं शरीर असं बनवलेलं आहे, त्या शरीरामध्ये भगवंत एकदम कणाकणात रुजून राहिलेला आहे, बरोबर. मग माणसानं त्या भगवंताचा आदर केलाच पाहिजे. आणि आजपासून जे गेलेले 25 वर्ष आहेत ते कदाचित मी भगवंताकडे वळलो नसेल, पण आजपासून मी विचार करेल की का म्हणून मला भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलं असेल, का म्हणून भगवंताने मला सुंदर आवाज दिला असेल, का म्हणून भगवंताने मला ऐकण्याची शक्ती दिली असेल. आणि ही ऐकण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती आणि चालण्याची शक्ती जर मी भगवंतासाठी वापरत नसेल किंवा माणुसकीच्या नात्यासाठी वापरत नसेल तर मी कृतज्ञ नाही का, मी कृतज्ञ नाही का. म्हणून मला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून काहीतरी आपल्या जीवनात निस्वार्थ कृती करण्याची एखादी कला आपण जोपासली पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना एक थोडस माझ्या भाव होते ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याजवळ इथून जे काही गोष्टी आपल्याला गुरुकडून मिळाल्या आहेत त्या खरंच जोपासण्याच्या आहेत. आणि त्या जोपासून जेवढं ओल्ड इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड म्हणजे काय, जेवढं जुनं होतं आपले फोल्डर असं बनवलंय भगवंताने की तुम्ही एकदम फक्त बसा आणि खोडा त्या फोल्डरमध्ये. तुम्हाला जुन्या आठवण की कापडामध्ये भाकरी आणायचो, ते भाकरीचं तेल कापडातून निघून जायचं आणि ते तेल पुस्तकाला सुद्धा लागून जायचं. आणि ते पुस्तक जेव्हा तेलाचं राहायचं ते आपण एखादे सर आले तर आपण वरती नाही काढायचो, आपल्याला लाज वाटायची, कारण या तिखट चटणीचे जे तेल लागलेलं आहे तर सर काय म्हणतील. पण सर सुद्धा त्या कापडाच्या पिशवीतच शिकलेले होते. एखादा स्टीलच्या डब्यामध्ये पोळी आणायचा आणि एखादा कापडाच्या पिशवीमध्ये त्याच्या डब्यावाल्याजवळ आपण बसायचं नाही. का नाही बसायचो, हॅव आणि हॅव नॉट, त्यावर समर्थ आणि असमर्थ असा भेद आपल्या मध्ये असायचा. पण गीता काय समजावते आपल्याला की काम करीत जा, हाक मरीत जा, मदत तयार आहे, निर्गंड ठेवणार नाही, निराश होणार नाही, दीन होणार नाही, लाचार होणार नाही. ही गोष्ट आपल्याला गीता समजावते. एखादा हे फक्त अर्जुनाचे प्रश्न नव्हते की अर्जुनासमोर कौरव होत असे, हे माझे सर्व प्रश्न आहे. आज जर मी जे सर्व संकटांसमोर फिरतोय, कुणाला नोकरीचा प्रश्न आहे, कुणाला शेतीचा प्रश्न आहे, कुणाला मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, कुणाला वार्धक्याचा प्रश्न आहे, कुणाला पाण्याचा प्रश्न आहे, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, आने वाला कल आणि गया वाला कल दोनों कल कल की कल कल छोड़ दो, आज का दिन बना लो, आय कॅन डू. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी करू शकतो, होऊ शकतो. म्हणून ही जी वृत्ती आहे, आपण नास्तिक आणि आस्तिक असं म्हणतो, प्रत्येकामध्ये भगवंत येऊन बसलेला आहे, तो नास्तिक होऊ शकत नाही. प्रत्येक कारण तो भगवंत जर आला आहे तो नास्तिक कसला आहे. आणि आपल्या जवळ जर समजा एखादा पै पाहुणा अगर वगैरे येतो तर आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो, तर स्वच्छ असलेल्या घरामध्ये आपल्याला येणारे जे पाहुणे असतात ते आनंदाने राहतात. आणि आपलं घर जर अस्वच्छ राहिलं, मी जर व्यसनाधीन राहिलो, मला जर कुठलं तरी व्यसन राहिलं, मग तुझ्याकडे खाणं पिण्याचंही असेल, मी कोणाच्या भावना दुखवत नाहीये, तिथं भगवंताला सुद्धा जीव गुदमरतो. म्हणून आज जर भगवंत बसलेला आहे तर माझं शरीर, माझं मन मी स्वच्छ केलेलं पाहिजे. एखाद्याला आपण जेव्हा स्वच्छ कापड देतो घालण्यासाठी,
कार्यक्रमाचे नियोजन करताना खूप त्रास झाला. जास्त करून माझे सहकारी प्रमोद डॉक्टर दिनकर असेल, सर्वांचा नंबर मिळवणे, कॉन्टॅक्ट करणे, प्रत्येक खेड्यावर जाणे, रामेश्वर असो, खेडी असो, पळाजडा असो, रडावण असो, तिकडचं गाव असो आमचं बुद्रुक, एकरुकी असो, तर खूप मेहनत घेतली त्याने. त्याचं मी पहिल्यांदा दिनकर आणि प्रमोदचं खूप खूप आभार मानतो. माझ्या विद्यालयातर्फे, माझ्या गावकऱ्यांतर्फे, माझ्या स्वतः चेअरमन या नात्याने मी खूप आभार मानतो त्यांचं. दुसरी गोष्ट, आम्ही पत्रिका वाटायला गेलो असता आम्ही पहिले आबांना पत्रिका दिली, आमचे गुरुवर्य. नंतर आम्ही येडवे सरांकडे गेलो, नंतर अनिल पाटलांकडे गेलो, नंतर आम्ही शहापूर गेलो आर्यमानांकडे, तिथून आम्ही PM सरांकडे मुडी गेलो, तिथून आम्ही कापडण्याला गेलो भरून आत. काही लोक काही कारणांमुळे येऊ शकले नाही, तरी मी त्यांचे आभार मानतो. उदाहरणार्थ B साहेब आले नाहीत, PR पवार सर आले नाहीत, परत अनिल पाटील सरांचा रात्री मला फोन होता, मी असं कारणास्तव येऊ शकत नाही, त्यांचे देखील मी आभार मानतो. तर आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आनंददायी वातावरणात पार पडला. सर्व माझे सहकारी, कोण पुण्याहून आलं, कोण मुंबईवरून आलं, कोण सुरतवरून आले, आणि माझ्या वर्गमैत्रिणी भगिनी या देखील खूप उन्हात या कार्यक्रमाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हजेरी लावली. बाकीचे काही येऊ शकले नाही, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्या वतीने. दुसरी गोष्ट, याच्या पुढे सर्वजण आपण एकदम आनंदाने एकमेकांचा कॉन्टॅक्ट राहण्याचा प्रयत्न करणार आहोत, सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहोत. एक दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी तरी आम्ही भेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक कार्यक्रमाला. म्हणजे मैत्रिणींचा असो किंवा मित्रांचा असो, प्रमोद असेल, मी असेल, दिनकर असेल, सर्वच. तर आजच्या ह्या कार्यक्रमाला एकदम मला आता खूप हे वाटतंय, जेव्हा माझा सत्कार केला AD पाटील सरांनी. या शाळेत मी शिकलेलो होतो 5वी ते 10वी पर्यंत. खूप परिस्थिती बिकट होती. त्यानंतर मी माझ्या स्वतःचा थोडासा जिद्दीने उभा होतो. तर ह्या शाळेत मी शिकलेला असताना या शाळेतच मी एक डायरेक्टर म्हणून आता या पदावर रुजू आहे. म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुमच्या पुण्याईने किंवा शिक्षकांच्या पुण्याईने ते पद मला भेटलं, म्हणून मी आज या पदावर इथे रुजू आहे. तुमच्यातलाच एक विद्यार्थी होतो, आणि त्या टायमाला माझ्या गुरुवर्यांनी सांगितलेलं होतं, तो शब्द मला ते वयात व्हायचा. AD पाटील सरांनी बोलले होते, तर माझा राजा एकदा गावचा सरपंच होईल म्हणे, पण माझी मिसेस उपसरपंच आहे आता हल्ली. हो, लवकर सरपंच होणार होती, पण काही कारणास्तव दुसरं मला पद भेटलं. त्याबद्दल मी आमच्या गावकऱ्यांचे बी आभार मानतो या कार्यक्रमाच्या वतीने. तर तो शब्द सरांचा खरा ठरला. तो शब्द नाही, असं बहुतेक त्यांचे शब्द खरे ठरलेले. आज मी त्यांना देखील धन्यवाद देतो. माझे सर्व इथं आलेले सर्व, निकुम सर पुण्याहून आले रात्री 11 वाजता आपलं नाशिकवरून, परत येडवे सर आले, आर्यमान्ना आले, PM सर काल पण होते, आज पण आले, त्यांचं देखील धन्यवाद करतो. मुख्याध्यापक, आमच्या सर्व पूर्ण स्टाफ, आमचे सर्व सुभाषतात्या असतील, मोर्याबा असतील, रुपाली मॅडम असतील, परत सूर्यकांत सर, भूषण सर, गणूआबा यांनी देखील खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचे देखील मी आभार मानतो माझ्या विद्यालयातर्फे. आणि सर्व विद्यार्थी, आता चालू नंदू सरांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे. या सर.
उसरुणी दिली राजभरा द्वारावती. त्याचा अर्थ कोण सांगेल बरं? दाबिले फणसाची सातही सागरा बेन ओसरुणी राजभरा दिदली द्वारावती. हा पहिला माझा प्रश्न आहे, त्याला येत असो मराठीमध्ये सांगा मला. हे महानुभव पंथातल्या काळातली मराठी भाषा आहे, हिंदी नाही, संस्कृत नाही, त्याच्यामध्ये ही मराठीच भाषा आहे, पण ती महानुभव काळातली आहे. मला माईम भट आठवत असेल, माईम भट वगैरे आता महानुभव. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की कवी नरेंद्राने जो रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिलेला होता, त्या ग्रंथामध्ये किती ओव्या होत्या आणि त्या बदल्यात राजा रामदेवराय यांनी त्यांना काय देण्याचे सांगितले आणि कवी नरेंद्राने तो ग्रंथ राजाला का दिला नाही याचे उत्तर मला तो देईल. आहे का तुमचं लक्षात आहे का? तेवढं मला पाहिजे. छडी खाते सांगा, छडी खातो, छडी काय आम्हाला छडी खायचे. आम्हाला सांगेल उत्तर. तुमचा प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाहीये. त्या काळात हा शब्द वापरलेला आहे. मानव काळाची मराठी आहे. दादुले म्हणजे काय? दादागिरी, यावेळेचा तो शब्द बरं का, दादागिरी. मग दादागिरीला आपण आता तो शब्द मराठीमध्ये झाला पराक्रम. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा पराक्रम ऐकून सातही महासागर, 7 महासागराचं नाव माहिती का? तुमच्या मुलांना जर विचारलं तुम्ही काय सांगा मला, कोणतं म्हणते 7 महासागर? मुलांना जर विचारलं तुम्हाला की बाबा पप्पा मला 7 सागरांची नावं सांगा, तर तुम्ही काय सांगा? बघा, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, आलं लक्षात? अंटार्क्टिका महासागर, आर्क्टिका महासागर, अरबी सागर आणि बंगालचा उपसागर. धेन उसरुणी राजभरा दिदली द्वारावती. हे 7ही सागर मागं सरकले आणि त्यांनी द्वारका नावाची नगरी ही भगवान श्रीकृष्णाला दान केली, असा त्याचा अर्थ आहे. आणि किती श्लोक होते हे तुम्हाला काही सांगता येणार नाही. मागच्या वेळेला विचारलं तर त्यांनी 5 सांगितले, तर 700 आणि 879 एकूण श्लोक किती होते? 779. आणि हे जेवढे श्लोक आहेत तेवढे रुके मी तुम्हाला देईल. रुके म्हणजे त्याचा सोन्याचं नाणं, आजचं नाही बरं, सोन्याचं नाणं. तर जेवढे श्लोक आहेत तेवढे रुके मी तुम्हाला देईल. तर हा ग्रंथ माझ्या नावाने करावा, परंतु कवी नरेंद्राने तो नकार दिला. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, सगळं गमवा परंतु स्वाभिमान गमवू नका. सगळं गमलं तरी चालेल पण स्वाभिमान गमवू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अभिमान धरू नका. त्याच्यावर माझ्या 2 ओळी आहेत बरं का. कारण किती करंटा होता रावण, दारी आला होता राम. बघा, करंट होऊ नका. किती करंटा होता रावण, दारी आला होता राम. झडून गेली लंका, झाले स्मशान, तेव्हा त्यानं राम आठवला. आलं लक्षात? म्हणजे आपण सगळं काही निघून गेल्यानंतर राम आठवतो हे विसरू नका. राम हाच आपला श्वास आहे, राम हेच आपलं जीवन आहे आणि राम हीच आपली पूजा आहे, हीच आपली अर्चना आहे. रामाशिवाय दुसरं काहीच नाही. आलं लक्षात? परंतु काही आता बसले लोक राम राम करतात. आता मी रामनवमीपासून TV पाहतो, एक दिवशी रामाचं नाव कोणी घेत नाही. म्हणजे ज्या दिवशी रामदिवशी होती, म्हणजे जसं ते बेडूक असतं ना, बेडूक पावसाळ्यामध्ये डराडोरा करतात, तसं आम्ही सण उत्सव आला की त्यावेळेलाच त्या देव आठवतात, सगळं आठवतं आपल्याला. आणि सण संपला की ते म्हणजे आपलं सगळं संपवतात. तसं नको. भक्ती हाच तुम्हाला शेवटचा म्हणजे मार्ग आहे बरं का. तर माझे ते परमार्थ बरं का, पुन्हा येणे न जन्माला. ज्याने परमार्थ चुकवला त्याला पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि नरदेहा किती या सुंदर मिळतो 84 लाखाला. 84 लाखाच्या योनीमधून आपण येतो. तर आपल्याला ह्या नरदेहा परत मला तुम्ही ठरवलेलं आहे
की हे 84 मध्ये मी पाहतो ते डुकराला पाहतो, कुत्र्याला पाहतो, बघा तुम्ही आपल्या जवळ ते कशाला यायचं पुन्हा इथं, काय इथं त्याच भाकरी त्याच काय आहे काही किती म्हणजे सांगायचं तात्पर्य असं बरं का, काय शिकवती गुरुजन कसं जगावं जीवन, काय शिकवती गुरुजन कसं जगावं जीवन, खाली हात खाली पोट सारं काही शिकवतो. नुसतं शिक्षकच शिकवतो, गुरु शिकवतो असं नाही आहे. तर आपला हात जर खाली असेल, पोट खाली असेल, काय करू त्या मास्तरला म्हणून काम धंदा देखू 2.5-3 रुपये कमवसू ते पोट भरसू. आलं लक्षात. म्हणजे आपण मार्ग आपणच काढू शकतो, मार्ग कोणीच दाखवू शकत नाही. फक्त एक आणि दाखवला तर आपल्याला किती कामात येणार आहे, आपण त्या कामात आणायचं की नाही आपल्यावर अवलंबून आहे. आलं लक्षात. तर मला काही वेळेला म्हणजे जे बोलायचं ते सुधरत नाही. तर सांगायचं आला तुमचा नरेंद्र पाटील लक्षात मोठ्या मोठ्या मिशा, मोठ्या मोठ्या मिशा, डोळे एवढे एवढे लाल, दंतोजीचा पत्ता नाही खप्पडतो निघाल, दंतोजीचा पत्ता नाही खप्पडतो निघाल. शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम. छम 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 ऐ ग छडी लगे छम छम विद्या येई घम घम. छम 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 छम. तंबाखूच्या पिचकाराने भिंती झाला घाट, तंबाखूच्या पिचकाराने भिंती झाला घाट. पचा पचा शिवे देई खाता खाता पान, पचा पचा शिवे देई खाता खाता पान. मोऱ्या मूर्खा गोट्या गद्या, मोऱ्या मूर्खा गोट्या गद्या देती सर्वदम. छम 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 ऐ ग छडी लगे छम छम विद्या येई घम घम. छम 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 छम.
कोणी मुंबई पुणे वेगवेगळ्या शहरात आहेत, परंतु प्रत्येकाला गावाची ओढ आहे म्हणून आज आपण कवी आहेत गणेश शिंदे म्हणून, यूट्यूबवर तुम्ही त्यांचं गाणं ऐकलं असेल. ती एक कविता, ते गाणं बॉईज 4 चित्रपटात हे गाणं घेतलं गेलं आहे. ते गाणं मी बोलतोय, तुम्ही मला साथ द्यायची आहे आणि शांतपणे ऐकायचं आहे. रेडी सर ना काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गड्यामध्ये माझ्या मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जोत हाय राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपल्या चिपऱ्या कापडामंदी फिरती साऱ्या पोरी. इथं म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटराणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती, शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती. भावनांनी भावनांची तोडली का नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती. शारदाच्या चांदण्यात भिजल्या का ग राती, सर्जा राजाची जोडी माग हटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी. एक मिनिट, कशी साधी भोळी. आकाजीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामध्ये चाकू पुरणपोळी. चुलीवरल्या भाकरीची चव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव. पोर कशी साहेब झाली, गावाकडची पोर आम्ही पारा खाली आली. मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली, राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली. शांतेचं काट अजून 10वी सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. धन्यवाद. तशी काही पूर्वतयारी पण नाही माझी. मला काय आठवत नाही. बाहेरसाठी एक गीत म्हणणार आहे, फक्त 1-2 ओळी फक्त. चराचरामध्ये आटानी हे बाहेर, साऱ्या जगाच्या वेगळं असं बाई माझं हे माहेर. असं माझं हे माहेर, साऱ्या जगाच्या वेगळं असं बाई माझं हे माहेर. असं माझं हे माहेर. माझ्या माहेरी असते रोजच रोज दिवाळी, माझ्या माहेरी असते रोजच रोज दिवाळी. भक्ती बहीण येऊन भावाला ओवाळी, भक्ती बहीण येऊन भावाला ओवाळी. एकमेकांना देताती, एकमेकांना देताती, एकमेकांना देताती. प्रेम सुखाचा आहेर, साऱ्या जगाच्या वेगळं असं बाई माझं हे माहेर. असं माझं हे माहेर. पाटील कविता म्हणणार, पाटील एक कविता सादर करणार आहे. हो हो हंबरून वाचर आले चाट जवागाय, हो हंबरून वाचर आले चाट जवागाय. तवा त्याच्या मंदी मले दिसते माझी माय, हो दिसते माझी माय.
हंबरून हो हंबरून हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा त्याच्या मंदी मले दिसते माझी माये दिसते माझी माये पिठा मंदी हो पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा त्याच्या मंदी मले दिसते माझी माये दिसते माझी माये ओ हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा त्याच्या मंदी मले दिसते माझी माये हो दिसते माझी माये हो आनवानी फिरत असे माझा हो बाप तवा त्याच्या मंदी मले दिसते माझी माये हो दिसते माझी माये हंबरून हो हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा त्याच्या मंदी मले दिसते माझी माये हो दिसते माझी माये हो दिसते माझी माये सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. आता सध्या माझा आवाज चांगला नाही आहे, पण जे काही वेडेवाकड्या आवाजात मी म्हणेल ते तेवढं तुम्ही शांतचित्त नाही का. ह्या कवितेचं दैवत आहे, त्या दैवताला एक नवरा बायको भेट देण्यासाठी उत्सुक असतात आणि ते जाताना त्यांच्यामध्ये जो संवाद होतो आणि त्या संवादातून त्यांनी भक्त म्हणजे पुंडलिक विठ्ठल आणि रुक्माई हे कसे दिसतात त्याचं वर्णन या कवितेमध्ये मी केलेलं आहे. कधी जायचं पंढरपुरी सांगा हो धनी आता तरी जय हरी हरी जय हरी हरी चला जाऊया पाहू द्या चला श्री हरी. माड्याच्या मडामध्ये गाणं ऐकलं, ठेक्यामध्ये गाणं आहे ते. सांगा हो धनी आता तरी जय हरी हरी चला जाऊया पाहू द्या मधला श्री हरी. आलोया आपण पंढरपुरी दर्शन घेऊया चल लवकरी जय हरी हरी विठू नामाचा गजर होतोय ग मंदिरी जय हरी हरी विठू देवाचं दर्शन झालं जाऊया घरी. घाई कशाला करताय धनी आलोया आपण लई दिवसानी घाई कशाला करताय धनी आलोया आपण लई दिवसानी जय हरी हरी डोळे भरून पाहू द्या मजला श्री हरी जय हरी हरी डोळे भरून पाहू द्या मजला श्री हरी. तिन्ही जगाचे सूत्रधारी उभे आहेत ग विटेवरी तिन्ही जगाचे सूत्रधारी उभे आहेत ग विटेवरी. बोला हरी हरी बोला हरी हरी जगत कल्याण विष्णू झाले अवतारी जय हरी हरी जगत कल्याण विष्णू झाले अवतारी. आला पुंडलिक पंढरपुरी विठ्ठल विठ्ठल हाक मारी जय हरी हरी हाक ऐकून विठ्ठल झाले श्री हरी जय हरी हरी हाक ऐकून विठ्ठल झाले श्री हरी. माये बापाची सेवा करी जय हरी हरी म्हणून आले द्वारका सोडून श्री हरी जय हरी हरी विजणून आले द्वारका सोडून श्री हरी. आई माझी होई रुक्मणी विठुरायाची जणू लक्ष्मी आई माझी होई रुक्मणी विठुरायाची जणू लक्ष्मी जय हरी हरी कर ठेवणी कटे उभे विटेवरी जय हरी हरी कर ठेवणी कटे उभे विटेवरी.
गड्यात घातलाय तुळशी माडा, कपाडी लावलाय केसरी टिळा. गड्यात घातलाय तुळशी माडा, कपाडी लावलाय केसरी टिळा. जय हरी हरी मत्स्य कुंडले पहा, काय ती चमचम करी. जय हरी हरी मत्स्य कुंडले पहा, काय ती चमचम करी. कंठी बांधलाय कौस्तुभ म्हणी, मुकुट शोभतोय शिरोमणी. जय हरी हरी जय हरी हरी सेला भरजरी छान दिसतोय कटेवरी. तुम्ही विठ्ठलाच्या कमरेला शेला पाहतात ना, छान दिसतोय कटेवरी. जय हरी हरी सेला भरजरी छान दिसतोय कटेवरी. पाय सुंदर दिसताय पायी तोडा, सुंदर दिसताय पायी तोडा. चंद्रभागे तिरी लागलाय मेळा. जय हरी हरी ताड मृदुंग हभंग गाती वार करी. श्री हरी हरी ताड मृदुंग हभंग गाती वार करी. जय हरी हरी नाना अलंकारे नटलाय हरी, सावळा विठोबा दिसतोय भारी. नाना अलंकारे नटलाय हरी, सावळा विठोबा दिसतोय भारी. जय हरी हरी देव माझ्या का उभा आहे विटेवरी. जय हरी हरी देव माझ्या का उभा आहे विटेवरी. जय हरी हरी आले श्री हरी पुंडलिका घरी, आले श्री हरी पुंडलिका घरी. सेवा होऊ द्या माझी पुरी. जय हरी हरी उभे केले ग युगे युगे विटेवरी. जय हरी हरी युगे उभे केले ग युगे युगे विटेवरी. पूर्वजन्माची पुण्याई सारी, आषाढी कार्तिकी करूया वारी. जय हरी हरी विठू नामाचा महिमा गाती घरोघरी. जय हरी हरी विठू नामाचा गजर होतोय घरोघरी. विठू नामाचा महिमा भारी, विठू नामाचा महिमा भारी. जावे एक दाव पंढरपुरी, विठू नामाचा महिमा भारी. जावे एक दाव पंढरपुरी. जय हरी हरी नाही येणार काळ ये मग आपल्या घरी. जय हरी हरी नाही येणार काळ ये मग आपल्या घरी. ऐका तुकोबांची अभंग ज्ञानदेवांची व ज्ञानेश्वरी. जय हरी हरी गीता है कुणी तरुण जातील संसारी. जय हरी हरी गीता है कुणी तरुण जातील संसारी. धन्यवाद सर.